कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी तर कधीपासून म्हणतोय आपण अक्षराला घरी परत आणूया. अरे अक्षरा म्हणजे लक्ष्मी आहे आपल्या घरची. ती घरात असली की कसं चैतन्य असतं. आणि भुवनेश्वरी एकदा ती आली ना की मग कुणालाच काही कामं वगैरे करायची गरज नाही. तुला तर अजिबात नाही. उलट या लग्न कार्याला अक्षराचा हातभारच लागेल. तुला तिचा स्वभाव माहिती आहे भुवनेश्वरी, है ना? एक हाती सगळं करते ती. काय एक तर स्वतः हुशार आहे, पुन्हा शिकलेली आहे ती, तर पटपट कामं उरकेल ती. एकदा अक्षरा घरी आली ना की मग कुणाला काही करायची गरज नाहीये. तुला त्रासच नाही. तू फक्त आराम कर, चांगली खा पी आणि छान तब्येत सांभाळ तुझी. भुवनेश्वरी, तुला पटते ना मी काय म्हणतोय ते? नाही हो, आम्हाला काय आरामाविरामाची गरज नाही. वय की असं बसून राहणं ताईचा स्वभावच नाही. हा, लग्नाची जी काही कामं असतील ती करू आम्ही, एवढं काय त्यात. बघितलंस अधिपती, बघितलंस ना तू, ही असं करते. असं म्हणजे? अरे म्हणजे आपण एवढं समजावून सांगतोय तिला की आराम कर म्हणून, ती ऐकतेय का? सांगतोय ना आता आपण एवढं. बरं मला सांग, हिला ही सगळी दगदग झेपणार आहे? एवढी सगळी कामं झेपणार आहेत तिला या अशा तब्येतीमध्ये? आत्ता जशी चक्कर येऊन पडली तशी पुन्हा चक्कर आली तर काय करणार आपण? आणि महत्वाचं म्हणजे अधिपती, नशीब चांगलं आहे की ही घरात होती जेव्हा तिला चक्कर आली तेव्हा. सगळेजण आहेत आसपास. एखाद्या कामासाठी बाहेर गेली आणि तिथं जर चक्कर आली तर काय होईल मला सांग? कल्पना करू शकतोस तू? लग्नाची कामं थोडी असतात का? एवढी सगळी कामं असतात. ती होता होत नाहीत, आटपत नाहीत पटपट. केवढी दगदग होईल तिला. अधिपती, तुला पटतंय ना मी जे म्हणतोय ते? हा, कधी नव्ह ते मुद्द्याच आणि बरोबर बोललेत ते. बघ, अधिपतीला सुद्धा माझं म्हणणं पटलं, पण तू पटवून घेत नाहीयेस. भुवनेश्वरी, असं नको करू. आत्ता आपली पहिली प्रायोरिटी म्हणजे पहिलं प्राधान्य आपलं तुझ्या तब्येतीला आहे. तू आधी नीट व्हायला हवीस. अधिपती, आपण मनावर घेऊया. आता हिचं ऐकायचं नाही. हं? ते मी आयुर्वेदिक औषधाचं म्हटलं ना तुला, हिमालयातलं, ते बघूया आपण. चौकशी करतो मी. वाटलं तर आपण घेऊन जाऊ. मी घेऊन जाईन तिला. डॉक्टर, तुम्ही आत्ता तुम्हाला अर्जंटली जे काही करता येतं ते करा. लगेच ट्रीटमेंट सुरू करा प्लीज. ह्याच्या काही टेस्ट वगैरे करायचे आहेत का? सांगा, लगेच ब्लड घ्या. वेळ घालवू नका त्यात. हो, करतो मी टेस्ट, सगळा टेस्ट करतो. हा. अहो, पण आम्हाला काही झालंच नाही तर कसल्या करताय टेस्ट आणि बिस्ट? भुवनेश्वरी, आपल्याला वाटत असतं की आतून काही होत नाहीये, पण आज शरीरात काय चाललंय हे आपल्याला नाही कळत. मला विचार ना, मी भोगलंय सगळं. भुवनेश्वरी, आत्ता काल परवा मी बातमी वाचली की एक काका असेच मध्यम वयाचे, ते बोलता बोलता चक्कर येऊन पडले. कोणाला काही कळेच ना. ते सुद्धा असं नाकारायला लागले की मला काही झालेलं नाहीये वगैरे म्हणून. हॉस्पिटलमध्ये जेव्हा ऍडमिट केलं ना तेव्हा कळलं 98% ब्लॉकेज होतात हार्टच्या त्या वेनमध्ये. अधिपती, त्यांच्यावरती ट्रीटमेंट झाली म्हणून ते वाचले, असं लिहिलंय त्या बातमीत. नाहीतर अनर्थ झाला असता की नाही सांग? अगं, एक वय असतं प्रत्येकाचं. हृदय आपलं कमकुवत होतं. आमचं हृदय काही कमकुवत नाही, आम्ही लई स्ट्रॉंग आहे. तेच सांगतोय भुवनेश्वरी, असं आपल्याला वरून वाटतं. आतमध्ये काय झालंय हे आपल्याला कळत नाही. त्याच्यासाठी डॉक्टर आहे, ट्रीटमेंट आहे. वय वय ताई का नाही, आतून बाहेरून दोन्हीकडून स्ट्रॉंगच आहे. आणि तिला काय बी एवढ्या मोठ्या ट्रीटमेंटची गरज नाही हो. डॉक्टरांनी गोळ्या दिले का नाही का, त्या गोळ्यांनी बरी होती ती. वय दुर्गेश्वरी, तुला सुद्धा तिच्या तब्येतीची काळजी नाहीये? आता तुझ्या समोर ती चक्कर येऊन पडली ना, तू सगळी धावपळ केलीस ना. या डॉक्टरांना कोणी बोलवलं? आता तू बोलवलंस ना. तू सगळं बघितलंस तुझ्या डोळ्यांनी. तिला काय त्रास झालाय तो, तू म्हणतेस तिला काही झालेलं नाहीये. कमाल आहे. अधिपती, मला असं वाटतंय की भुवनेश्वरीच्या तब्येतीबाबत आता हलगर्जीपणा करून चालणार नाही. काय ती माझं ऐकत नाहीये. तू निर्णय घे आता. हलगर्जीपणा बिलकुल चालणार नाही. आई साहेब, ऐका, डॉक्टर जर म्हणले तर आपण एकदा ऍडमिट करूया. डॉक्टर साहेब, तुम्ही काय ती ट्रीटमेंट चालू करा. हा, अधिपती करेक्ट आहे. हेच व्हायला पाहिजे. तब्येतीच्या बाबतीत असेच पटापट निर्णय घ्यायला पाहिजेत. डॉक्टर, चला आपण ऍडमिट करूया तिला. ब्लड टेस्ट वगैरे सगळं तिकडे करू आपण. अहो, तुम्हाला सांगितलं ना एकदा, आम्ही ठीक आहोत म्हणून. काय गरज नाही ऍडमिट करायची. भुवनेश्वरी, तुला समजत नाहीये का? या डॉक्टरना वेड लागले का?
त्यांनी सल्ला दिला ना ऍडमिट करायचा. ते उगाच म्हणतील का? एवढी गरज असेल ना म्हणून सांगतायत ते. डॉक्टर बरोबर आहे. काय सिरियस नाही, आम्हाला कळतं आमच्या शरीराबद्दल. आम्ही एकदम फिट आहे. डॉक्टर आता प्लीज तुम्ही गप्प राहू नका, तुम्ही बोला. दुर्गेश्वरीने तुम्हाला अर्जंट बोलावून घेतलं ना, म्हणून तुम्ही एवढी धावपळ करत आलात ना इथे. हा, धावत आलात तुम्ही. मी बघितलं तुम्हाला. तुम्ही आल्यानंतर बीपी चेक केलं ना? हो बीपी तर चेक केलाय मी. मग काय काय बीपी आहे तिचं? थोडा वाढलाय बीपी. म्हणजे डॉक्टर हिच्यावरती लगेच उपचार करायला हवेत, लगेच हिला ऍडमिट करायला हवं, हे बरोबर आहे ना? सांगा डॉक्टर, लवकर. वेळ वेळ जातोय, वेळ महत्वाचा आहे. हो म्हणजे ते हो ना? भुवनेश्वरी ऐकलंस? डॉक्टर सांगतो. दुर्गे, काय गरज होती का तुला सगळ्यांना बोलून घ्यायची? एवढं काय झालं होतं? तुला ठाव आहे ना मग, आम्हाला वरचीवर येते चक्कर, आणि येते चक्कर थोड्या वेळाने आम्ही नॉर्मल पण होतो. हे काय? ताई अगं, तुझी अवस्था बघून का नाही मी लई घाबरले होते का, म्हणून मी अधिपतीसनी घेऊन आले आणि डॉक्टर्सनी बी बोलवलं बघ. बरं झालं ती मला घेऊन आली. आता बोलत बसण्यात वेळ घालवायला नको, जाऊया आपण. चला. नाही नाही अधिपती, तुम्ही जरा थांबा. ओ डॉक्टर, एकदा परत एकदा चेक करा आमचा बीपी. अगं भुवनेश्वरी, पण आता चेक केलं ना त्यांनी, थोड्या वेळापूर्वी, काही मिनिटापूर्वी चेक केलं त्यांनी. आमच्या समाधानासाठी अजून एकदा करू द्या. या करा, आणा ते. डॉक्टर चेक. ठीक आहे, करतो. बीपी नॉर्मल आहे आता. नॉर्मल आहे. या झालं. ऐका नाही नॉर्मल. अधिपती, अहो मोठे मालक, बघा. दुर्गे तू पण बघ, आमचं बीपी काय वाढलेलं नाही. डॉक्टर तुम्ही पण एकदा बघा नीट. काय काय डॉक्टर, बघितलं ना? हो नॉर्मल आहे बीपी. हा, मगाशी कशाला सांगितलं तो वाढलंय म्हणून? हे डोळे आहेत की भोक? आणि दुर्गे, तुला काय सांगितलं होतं? सगळ्यांना बोलून आणायची काही गरज नाही म्हणून. नको ते करत बसते. काय धाड भरलेली नाही आम्हाला. आम्ही एकदम ठणठणीत आहे, आणि जे ठरलंय तसंच होणार आहे, ध्यानात ठेवा. पण ऐका माझं, मी काय म्हणतो, एकदा दवाखान्यात जाऊन येऊया. चला. आता आम्हाला काही झालेलंच नाही अधिपती, तर कशा पायी जायचं दवाखान्यात? भुवनेश्वरी ठीक आहे, तुला नाही जायचं ना, इथे विश्रांती घ्यायची ना, घे. शेवटी काय तुझी तब्येत बरी असण्याशी आम्हाला मतलब. पण भुवनेश्वरी, मला खूप कौतुक वाटलं तुझं. म्हणजे लग्न करण्यासाठी तू इतकी उत्सुक आहेस, इतकी आतुर आहेस, की तुझं वाढलेलं बीपी असं 4.5 मिनिटात सरकन खाली आलं डोळ्यासमोर बघता बघता. बरं झालं. काय देवाची कृपा आहे आपल्यावर. काळजी घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.